मराठी चित्रपट देऊळ बंद 2 प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाईच्या दिशेने वाटचाल करत आहे. चित्रपट 100 कोटी रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचत असतानाच निर्माते कैलास वाणी आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी समाजहिताचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी चित्रपटाच्या कमाईतील निधी देण्यात येणार असल्याची घोषणा साईनगरी शिर्डीत झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींना मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रथम मानवता धर्म या भूमिकेतून घेतलेल्या या निर्णयामुळे देऊळ बंद 2 हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा चित्रपट ठरत आहे. या उपक्रमाचे विविध स्तरातून स्वागत होत असून समाजासाठी हा एक प्रेरणादायी संदेश मानला जात आहे. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज शिर्डी. सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. यायला उशीर झाला, माफ करा, कारण 4 दिवसापूर्वी आम्ही घरात बाहेर पडलो 10 तारखेला. कारण आपण नेहमीच बोलतोय की मराठी सिनेमानी साऊथ इंडस्ट्रीशी बरोबरी केली पाहिजे आणि बॉलिवूडशी बरोबरी केली पाहिजे, असं आपल्या एक चर्चा असतात बघा नेहमीच. तर आम्ही थोडीशी कारणं शोधली की बाबा काय साऊथ इंडस्ट्री म्हणजे काय, ती का म्हणजे बॉलिवूड म्हणजे काय. बॉलिवूडचं तर सोडून देऊ, कारण ते देशभराचं कलेक्शन असतं नाही का, देशभराच्या प्रत्येक राज्याचं मिळून ते असतं, त्यामुळे त्यांना आपल्याशी कम्पेअर करायला. पण साऊथ इंडस्ट्रीशी कम्पेअर केल्यानंतर कळतं की त्यांचं तर तेवढ्या राज्यापुरतच आहे किंवा 4 राज्य, त्यांची जी तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम अशी 4 राज्य मिळून एकत्र बांधली गेली. लक्षात आलं की तिथला कलाकार, तिथला लेखक दिग्दर्शक आणि तिथला सिनेमा हा तिथल्या मातीशी संबंधित आहे. तिथली माती, तिथला भाषा, तिथलं पेहराव, तिथलं अन्न, तिथले अन्नपदार्थ हे त्यांच्या सिनेमातून दिसतात. कपाळाचा गंध दिसतो, लुंगी दिसते, देवदेवता दिसतात, त्याच्यावरची गाणी दिसतात आणि ती सुपरहिट होतात आणि ती तिथं सुपरहिट झाली की जगभर पण सुपरहिट होत आहे. मग थोडा परीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की निदान माझ्या बोलतो हे मी माझ्या बोलतो की माझा सिनेमा मातीशी संबंधित होता पहिल्यापासून. देऊळ पहिला, ऋषी बॅटर, बेवा, धर्मवीर सिनेमे चांगले सुपरहिट झाले. त्यामुळे मी तक्रार अशी करणार नाही की माझा सिनेमाला स्क्रीन मिळालं नाही, माझा सिनेमा बघितला नाही. या आधीचे 5 सिनेमे सुपरहिट झाले, आता ब्लॉकबस्टर करला. हा ब्लॉकबस्टर करण्याचं कारण सांगतो, हे मी जर आधी केलं असतं तर कदाचित 5 सिनेमांना तो उपयोग झाला असता. माझा विषय मराठी मातीचा असतो, मराठी माणसांचा असतो, पण मी त्या मराठी माणसांपर्यंत पोहोचत होतो का संपूर्ण महाराष्ट्रात. आपण कधी साऊथ इंडस्ट्रीचा अभ्यास करायला लक्षात आला आणि हे तर फार त्यांच्या प्रत्येक गावात खेड्यात पाण्यात माहिती येत जात आहे. मग या सिनेमाला मी असं ठरवलं की पुण्या मुंबईच्या बाहेर सिनेमा केलाय कुठं. कलाकार मुंबईतला प्रीमियर, पुण्यातला प्रीमियर, ह्याच्या पलीकडे कुठं गेले, कुठल्या शहरात प्रीमियर झालाय, बरोबर. आणि म्हटलं अच्छा कारण हे दिसते. मग मी या ठरवून असं केलं की मला सिनेमा झाला की 4-5 दिवसांनी कलाकार सगळे विचारायचे होतं. निर्माता विचार कलेक्शनच्या मागे आपले विक्रेश होत. मी म्हटलं जेवढा वेळ मी शूटिंगला दिलाय तेवढाच किंवा थोडा जास्त वेळ मी पब्लिसिटीला पण दिला. आणि पुणे मुंबई सोडून जरा वेगळा महाराष्ट्र आपण बघू. पुण्यावर निघलो, पहिल्या 2-3 दिवसात अख्खा पश्चिम महाराष्ट्र, थिएटरची संख्या जरा जास्त आहे ना तिकडे, अख्खा पश्चिम महाराष्ट्र प्रेस पण शिर्डीवर घेतली. शिर्डी, संभाजीनगर, नाशिक, नागपूर तिकडं जरा भेटलो आधी सिनेमाच्या आधी. सिनेमातली जगात पहिला पश्चिम महाराष्ट्र कव्हर केला. एक गाव तालुक्यात जिथं थिएटर आहे, जिथं थिएटर आहे, माझ्यासाठी आता महाराष्ट्र कुठला तर ज्या गावात थिएटर असं मी बोलतो, कारण मी सिनेमा संदर्भात बोलतो. सगळं पश्चिम महाराष्ट्रात फिरल्यावर मी पुणे मुंबई घेतलं, कारण बिझनेस जर 100 कोटी झाला तर 70 कोटी हे पुणे मुंबईत. मग पुणे मुंबई फिरलो अख्खा.
आणि मी 9 तारखेला रात्री निघालो नागपूर. मग नागपूरला गेलो. नागपूरच्या सगळ्या प्लेस तिथल्या थिएटर व्हिजिट केल्या. लोक खुश झाले आणि मला कळलं काय नाही, पण मराठी माणूस मोठ्या संख्येने येतोय सिनेमा पाहायला. आपण त्याच्याकडे जात नव्हतो. मी येणार हे कळलं, शो हाऊसफुल व्हायला लागलो. मी तिथं परवा दिवशी गेलो, 3 दिवस शो हाऊसफुल झाले. म्हणजे मी हे वाट पाहत होते की या ना आमच्याकडे पण. तिथून मी निघालो रात्रीचा अमरावती. अमरावतीला मुक्कामी थांबलो. सकाळी अमरावतीत प्रेस केली. अमरावतीतल्या सगळ्या थिएटरला व्हिजिट केली. तिथून निघलो अकोल्याला गेलो, प्रेस केली, थिएटर व्हिजिट केल्या सगळ्या. तिथून निघालो रात्री शेगावला गेलो. शेगावला थिएटर व्हिजिट केली. रात्री सुद्धा लोक वाट पाहत होते हाऊसफुल. गजानन महाराजांचं दर्शन नाही घेतलं. का माहिती? एवढा स्वामी भक्त गजानन महाराज होते. यांना म्हटलं आता आपण आपल्या सिनेमासाठी फिरतो, सिनेमाच्या कामासाठी आलोय म्हणून येता येता दर्शन घ्या असं व्हायला नको. गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला सेपरेट जावं. आता आता म्हटलं माझ्यासाठी मंदिर हे थिएटर आहे, माझ्यासाठी देव. त्या थिएटरमध्ये सिनेमा पाहायला येणारा प्रेक्षक आहे. म्हणजे इथं थिएटर आहे आणि इथं मंदिर आहे. येतात नको निघू रात्रीच. रात्रीत निघालो जळगावला. जळगावला रात्री 11:30 वाजता फुल खचाखच थिएटर भरले. 700-800 लोक प्रत्येक स्क्रीनला. त्या सगळ्या लोकांबरोबर बसलो. सिनेमा मी एकदा यात इथंच थांबायचं कमी आलं ना, काही कामी 700-800 लोक आलेत ना, आपण येणार म्हणून सिनेमा पाहायला. मी 800 लोकांबरोबर फोटो काढले. सगळ्या कुटुंबांबरोबर फोटो काढले. थांबून लोक खुश. हे सगळं घडतं ना साऊथ मध्ये. तिथले नटनटे चॅरिटी करतायत. आता नटनट मी बोलत नाही कारण आम्हाला नटनट करत पैसे नाही, चॅरिटी कोण करणार, आम्हाला चॅरिटीची वेगळी. बरोबर की नाही? पण आला ना एक निर्माता कैलास वाणी नावाचा. तो म्हटला की नाही पिक्चर शेतकऱ्यांवर केला, त्यातनं जे उत्पन्न येणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरीच्या शिक्षणासाठी देऊन टाका. हेतू कदाचित ही कारण आहेत. त्या कारणांच्या आपण जवळ जाण्याचा या निमित्तानं प्रयत्न केला. आणि या सिनेमाचं यश हे तुम्ही आम्ही सेलिब्रेट केलं. एक लक्षात ठेवा, 100 कोटी झालेले 2 सिनेमे बरोबर. आता तिसरा त्या दिशेने चाललाय आणि एक 92 कोटीवर येऊन थांबला होता बाई पण भागदेव. आतापर्यंतच्या ऑल टाइम हिस्ट्रीमध्ये देऊळ बंद 2 आता 4थ्या नंबरवर येऊन थांबलाय. पण तुम्हाला माहिती आहे हे यश सेलिब्रेट केलं पाहिजे ना तुम्ही आम्ही. याचं कारण काय माहितीये? आधीचे 3ही सिनेमे हे मोठे चॅनलचे. आधीचे 3ही सिनेमे हे मोठमोठ्या चॅनलचे. त्यांच्या माग पब्लिसिटीसाठी रोज पगार येणाऱ्या मोठमोठ्या यंत्रणा आहेत. त्या चॅनलने एक फोन केला की सगळे सेलिब्रिटी बाहेर येतात, इच्छा असो नसो, आणि सगळे मिळून झटतात. कारण चॅनल काम देतं सगळ्यांना. आपल्याकडे कुणी मोठा सेलिब्रिटी नाही, चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, पब्लिसिटीसाठी हजारो माणसं नाही, कुणी नाही. एकच गोष्ट आहे, अत्यंत प्रांजळ भावना असलेला निर्माता, मातीशी नाता असणारा लेखक दिग्दर्शक, एक मोहन जोशी तब्येतीमुळे बाहेर पडू शकत. त्यामुळं या सिनेमाचं यश हे आजवरच मराठी इंडस्ट्रीतलं, बघा इंडस्ट्रीतलं तर कोणी बोलत नाही. बोलतील का नाही मला माहित नाही, बरोबर की नाही? पण अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतंय हे आजवरच मोठं यश आहे. कारण हे कॉमन मॅच आहे. हा सिनेमा खऱ्या अर्थाने जाहिरातीने नाही चालवला, पब्लिसिटीने चालवला. एवढं बद्दल बघितलंच का? काही नाही पिक्चर ना, हे सिनेमा फक्त म्हणून हे यश मोठे. ना पब्लिसिटीवर करोडो रुपये खर्च, ना पिक्चरच्या निर्मितीवर करोडो रुपये खर्च.
8-9 कोटी पिक्चर बनवला, 1.5-2 कोटीची आमची जी करायची असते ती, आणि आता जी थोडी वाढवली ती, एवढीच पब्लिसिटी. म्हणजे खऱ्या अर्थाने 10-12 कोटीचं प्रोडक्ट हे 80 कोटी म्हणजे प्रॉफिट मध्ये हे प्रोडक्ट आहे. म्हणून हे यश आम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं किंवा मराठी माणसाचं किंवा मराठी चित्रपट सृष्टीचं यश होय. ही एखाद्या चॅनलच्या मक्तेदारीचं यश नाहीये. खूप वर्ष झटत होते सिंगल प्रोड्युसर, म्हणजे दादा कोटके असतील, महेश कोठारे असतील, यांच्यानंतर हे यश पाहिलंच नव्हतं मराठी फिल्म इंडस्ट्रीने. तुम एक हे तुझा पिक्चर आण रे, हे तू बळ रे, हे नाही घेणार. मुळशी पॅटर्न पाहिलं म्हटले होते हे असले पिक्चर चालत नाही. एखाद्या शेती गेली नाही, शेती इकायची नाही, शेती राखायची, काय घेऊन येतं तर नाही, कोणी घेतला नाही. म्हणजे बसलेले 2-3 टाय घालून बसलेल्या जर माणसांना वाटलं हा विषय चांगली, ही भाषा आपली या पॉकेटमध्ये चालेल, तेवढेच पिक्चर सिलेक्ट व्हायचे. जरा वेगळी चेहरे, जरा वेगळी भाषा. तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही तुम्हाला बैल लावू, आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो सकट. माझ्यावरती चिडले लोक होते. हे काय म्हटलं, हे काय म्हणजे हेच बोललो आम्ही. अरे तुला काय कळलंय का, म्हणजे असा पिक्चर, म्हणजे हे पिक्चर मध्ये असणार आहे, डायलॉग असणार आहे शेतकऱ्याच्या पोराचा. त्या बिल्डरला तो म्हणणार आहे जमीन घ्यायला आलेला, साहेब तुम्ही आम्हाला घोडे लावले, आम्ही तुम्हाला बैल लावू, आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो ते पण नागराज सकट. मोठा सेलिब्रिटी चेहरा नाही, मी स्वतःला सेलिब्रिटी समजत नाही. या सिनेमाचे ब्रँड अँबॅसेडर ठरले. एकदा सिनेमा पाहिला की त्या माणसाने 10 जणांना बळजबरीने बघायला लावला, त्या 10 जणांनी अजून 100 जणांना लावलं. त्यामुळे या सिनेमाचे जे ब्रँड अँबॅसेडर आहे किंवा हिरो आहे हा मराठी प्रेक्षक. प्रवेशने सर्व सांगितलं काय त्या प्रवास करून येत आहोत. देऊळबंद 1 बनवला, देऊळबंद 2 बनवला, देऊळबंदच्या 11 भागात प्रवेशने समाजाच्या विविध विषयावर घेत होता. मला एवढा आनंद वाटतो की हे कोपरगावच्या भाग्याला आले की सेवा स्वामींची चित्रपटाच्या माध्यमातून होते. मला स्वतःला भाग्य. स्वामींनी आपल्याला भरपूर दिलंय. स्वामींचं कार्य जगावर पोहोचवलं विविध विषय घेऊन. म्हणून आपण स्वामींवर देऊळबंद आणि हा माझा काही व्यवसाय नाहीये, कारण काय व्यवसाय आपला आहे. स्वामींनी भरपूर दिलंय, विविध परिस्थितीच्या पाठीशी आहे. प्रवीणजी मला 2000 भेटले, ते पण नवीन होते, पहिला त्यांचा पिक्चर. त्या पिक्चर मध्ये त्यांना त्यांच्यावर जबाबदारी दिली, कारण अतिशय मेहनती आणि सच्चा माणूस मला भेटला. आपल्याला 11 भाग करायचे, उद्देश करणं आणि विविध सामाजिक विषय घेऊन आपल्याला करायचे. त्याच्यात कुठला स्वार्थ नाही, कुठला लोभ नाही. कारण काही सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदर डिस्कस केला होता की याच्यातला जो काही आपण मला मिळेल मुलींच्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी दिलं. माझ्या बाईची इच्छा होती, मुलीची इच्छा होती, मुलाची इच्छा होती की एखादा पात्र झाली तर त्याच्या मुलाचं शिक्षण होतं, मुलीचं होत नाही. आम्ही प्रायोरिटी मुलीच्या शिक्षणासाठी चालू आहे. कारण का आज सिनेमा स्नेहलतर्डे लेडीज ड्राईव्ह करत आहे, म्हणून आम्ही हा सिनेमा लेडीजसाठी समर्पित केला आहे. म्हणजे एक स्त्रीच्या मला काय परिस्थिती निर्माण होती तर कोणी त्याच्या घरात आणि कोणी गेलं बंद, त्या मुलाची काय परिस्थिती, मुलीचे शिक्षण थांबतं त्याच्यामध्ये, त्यांच्या फॅमिलीवर काय परिस्थिती निर्माण होती. आपण शिक्षण जर केलं तर त्या म्हणून माझा मुद्दा भाव आहे आणि सर्व प्रेक्षकांनी त्याला आम्हाला सर्वांना लाच दिली. आता 80 कोटीचा टप्पा आहे, उद्या 100 होते, 120 होते, पण मला त्याच्यामध्ये कुठला लाभ नाही, कुठला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तुम्ही पहिले विचार केलं हे सर्वस्व सोडून त्यांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी धन्यवाद.